नमस्कार. जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा भूगोल PYQ सिरीज आपली चालू आहे विश्लेषणाची. ठीक आहे, आजचा जो आहे तो भाग नंबर 4 आहे, विश्लेषण क्रमांक 4 पार्ट 4. म्हणजेच 2021 ला जी एक्झाम झालेली होती, म्हणजे 2021 चा पेपर होता, पण ऍक्च्युअली जी एक्झामची जी डेट होती 16/4/2022 ला एक्झामची डेट होती. त्या टायमिंगला पेपर झालेला होता. चला तर 2021 च्या पेपरमध्ये कोणते क्वेश्चन आले होते त्याच्यावरून तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन आपण करणार आहे, जेणेकरून उद्याच्या येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा तुम्हाला बराचसा फायदा होणार आहे. ठीक आहे, चला तर चालू करूया. परत एकदा सांगतो, लेक्चर बघून झाल्याच्या नंतर किंवा लेक्चर बघायच्या अगोदर जर तुम्हाला क्वेश्चन पेपर समोर ठेवायचा असेल, पाहिजे असेल, तर मला टेलिग्राम चॅनलला जे आहे जॉईन करून घ्या. @GO सचिन सर याच्यावरती PDF टाकेल, नाहीतर मला सेम नंबरला म्हणजे 9923739323 हा जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती मला हाय पाठवा, त्याच्यावरती मी तुम्हाला PDF सेंड करेन. ठीक आहे, चला मागचे सगळे पेपर जे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत. सेट नंबर A आहे 2021 चा पेपर, म्हणजे 22 ला एक्झाम झाली होती. त्याच्यातला पहिला क्वेश्चन एकदम सोपा, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे डॅश प्रशासकीय विभागात विभागले आहेत. मी तुम्हाला मागच्या दोन्ही पेपरला सांगितलं होतं की महाराष्ट्राचा प्लस भारताचा, ओके, महाराष्ट्राचा प्लस भारताचा जो काही राजकीय भूगोल आहे, ओके, राजकीय भूगोल हा तुमच्या एक्झाम साठी खूप महत्वाचा समजला जातोय. याच्यावरती वेळोवेळी बऱ्याचशा सगळ्या कंपल्सरी जेवढ्या परीक्षा झाल्या त्याला कंपल्सरी परीक्षाला याच्यावरती क्वेश्चन आहेत, आणि एकच क्वेश्चन नाहीये तर 2 ते 3 क्वेश्चन जवळजवळ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि राजकीय भूगोल म्हणजे महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत, बाहेरच्या राज्याला कोणत्या जिल्ह्यातल्या सीमा लागलेल्या आहेत, कुणाची जास्त कुणाची कमी. ओके, त्याच्यानंतर भारत देश आहे, भारत देशाला इतर देशांच्या कोणाच्या सीमा लागल्या सर्वात जास्त सर्वात कमी, त्या देशांसोबत भारतातल्या कोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत असे. आणि प्लस ह्याच्या सोबत तुम्हाला सार्क संघटना जी आहे, सार्क संघटना याच्यामधले देश आणि तो टॉपिक एकदम व्यवस्थित ह्याच्यासोबतच कंपॅरेटिव्ह करायचा आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला 3 ते जवळजवळ 4 क्वेश्चन हे या 2 टॉपिक वरती क्लिअर होणार आहेत, मार्क मिळणार आहेत. 4 क्वेश्चन जवळजवळ किंवा 3/4 क्वेश्चन तुम्हाला या राजकीय भूगोलवरती विचारतात. म्हणून राजकीय भूगोल एकदम व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चला तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे डॅश प्रशासकीय विभागात विभागले आहेत. महाराष्ट्राचा राजकीय भूगोलमध्येच हा पार्ट येतोय, म्हणजे त्याच्यातला प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्राच्या सीमा, नैसर्गिक, राजकीय आणि भारताच्या असा राजकीय भूगोल मध्ये येत असेल येतो. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे म्हणजे एकूण जिल्हे किती आहेत तर 36 जिल्हे आहेत. ठीक आहे, 36वा जिल्हा कोणता आहे तर पालघर आहे. मग 35वा जिल्हा जरी तुम्हाला विचारला तर हा पण तुम्हाला सांगता आला पाहिजे, भंडारा आहे, गोंदिया आहे. हा, भंडाऱ्यातून गोंदिया वेगळा झाला का परभणीतून हिंगोली, परभणीतून हिंगोली झालाय, मग हिंगोली. आणि त्याच्यानंतर हे 2 जिल्हे जे आहेत हे व्यवस्थित नीट लक्षात 35वा विचारते. ठीक आहे, चला तर याच्यात महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत. मग ते किती प्रशासकीय विभागामध्ये डिवाइड झालेले आहेत तर 7 प्रशासकीय विभागामध्ये डिवाइड झालेले आहेत. नीट लक्षात राहू द्या. पहिला जो आहे कोकण प्रशासकीय विभाग, ओके, या कोकण प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे की 47 तालुके आहेत, म्हणजेच इथं तुम्हाला 50 दिलेले असतील. 3 जे आहेत ते तुम्हाला प्रशासकीय सोयीसाठी केलेले आहेत. ऍक्च्युअली 47 आहेत, पण आता काउंटिंग ऑप्शन वरून जर तुम्हाला विचारले 47 ऑप्शन नसेल तर मग 50 ला गोल करा. आणि इथं जर तुम्हाला हे जिल्हे जर विचारले तर किती जिल्हे आहेत तिथं 7 जिल्हे आहेत कोकणामध्ये. दुसरा प्रशासकीय विभाग जर घेतला आपण पुणे प्रशासकीय विभाग, तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला तालुके जर विचारले तर ते आहेत 58 तालुके, आणि जिल्हे जर विचारले तर ते किती आहेत 5 जिल्हे तुम्हाला सांगायचे आहेत. त्याचबरोबर तुमचा नाशिक प्रशासकीय विभाग जर विचारला, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तुम्हाला तालुके आहेत तर इथं आहेत 54 तालुके, आणि त्याच्यानंतर 54 तालुके, आणि जिल्हे किती आहेत तर ते किती आहेत 5 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला औरंगाबाद प्रशासकीय विभाग जर विचारला, औरंगाबाद प्रशासकीय विभाग याच्यामध्ये किती तालुके आहेत रे बाबा तर सगळ्यात जास्त तालुके असणारा आणि सगळ्यात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे
तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे, 76 तालुके आहेत आणि जिल्ह्यांची संख्या किती येतं तिथं 8 जिल्ह्यांची संख्या आहे. त्याच्यानंतर तुमचा अमरावती प्रशासकीय विभाग जर बघितला, अमरावती प्रशासकीय विभाग, तर याच्यामध्ये तुम्हाला किती तालुके आहेत रे, तर इथं आहेत 56 तालुके आणि जिल्हे किती आहेत 5 जिल्हे आहेत. ठीक आहे. आणि शेवटचा जो आहे तो आहे नागपूर प्रशासकीय विभाग. ओके, नागपूर प्रशासकीय विभाग. तर याच्यामध्ये तालुके किती असणार आहेत, तर इथे आहेत 64 तालुके आणि जिल्ह्यांची संख्या किती आहे 6 आहे. तर इथं नीट लक्षात राहू द्या, सगळ्यात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता असा जर विचारला तुम्हाला, तर तुम्हाला कोणता सांगायचा आहे, औरंगाबादचा प्रथम क्रमांक लागेल. औरंगाबाद प्रशासकीय विभाग सगळ्यात जास्त तालुके आणि सगळ्यात जास्त जिल्हे कोणते येतं, कोणत्या प्रशासकीय विभागात येतं, तर औरंगाबाद मध्ये आहेत. इथं बघा 5 5 5 3 असे कोणते प्रशासकीय विभाग आहेत ज्याच्यामध्ये समान जिल्ह्यांची संख्या आहे. पुणे आहे, नाशिक आहे आणि अमरावतीमध्ये आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त कुणाचे आहेत. मग इथं प्रश्न तुम्हाला विचारलं तर नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे ना, याचं उत्तर तुम्हाला मिळून झालंय 51 नंबरचं. 7 जिल्ह्यामध्ये 36 जिल्हे विभाजित झालेले आहेत. तालुके आणि जिल्ह्याची संख्या जर उद्या जर विचारली पुढच्या क्वेश्चनला तर हे नीट लक्षात राहू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे हे पुणे हा तुमचा कोकण प्रशासकीय विभाग, त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, अमरावती आणि त्याच्यानंतर कोणता आहे नागपूर प्रशासकीय विभाग. ठीक आहे, डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, जोड्या लावावरती क्वेश्चन आहे, राज्य आणि जलविद्युत प्रकल्प. राज्य आणि जलविद्युत इथं प्रकल्प म्हणतोय. आता इथं जर तुम्हाला केंद्र जर असतं, ओके, केंद्र आणि प्रकल्प ह्याच्यात फरक आहे, नीट लक्षात राहू द्या. तुम्हाला प्रकल्प विचारलेत जलविद्युत प्रकल्प विचारलेत का जलविद्युत केंद्र विचारलेत, कारण का जर तुम्हाला भारतातलं पहिलं जलविद्युत केंद्र जर विचारलं तर त्याचं उत्तर वेगळं आहे. जर भारतातला पहिला जलविद्युत प्रकल्प विचारला त्याचं उत्तर वेगळं आहे. म्हणून प्रकल्प आणि केंद्र दोन्ही वेगळे आहेत. इथं प्रकल्प विचारले, सो कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि मध्य प्रदेशामधले केंद्र आहेत. कन्फर्म उत्तर काढून घ्या. कर्नाटक राज्य जे आहे, तुंगभद्रा तुम्हाला माहिती आहे, तुंगभद्रा. ओके, तुंगभद्रा हा जो प्रकल्प आहे हा कर्नाटक राज्यामध्ये येतोय. ओके, तुंगभद्रा कावेरी नदीवरचा जो प्रकल्प आहे, ओके, कावेरी नदीवरती हा प्रकल्प आहे तुंगभद्रा आणि कर्नाटक राज्य. मग अ 4 किती जागेवर आहे बघा, अ 4 इथे एक आहे आणि त्याच्यानंतर इकडे एक आहे. 2 आणि 3, 2 आणि 4 हे डायरेक्ट कट करून टाकायचं. फायनल उत्तर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे ना ते. चला ओडिसा बघा कारण का हिराकुंड प्रकल्प जो आहे तो सगळ्यांना आय थिंक माहिती पाहिजे, कारण का ओडिसा जे आहे ते हिराकुंड हा जो आहे ना हा महानदीवर आहे, महानदी. ओके, महानदीवरती हा प्रकल्प आहे हिराकुंड प्रकल्प, तर तो ओडिसा राज्यात आहे. मग ओडिसा कुठे आहे, क च 3 किती जागेवर आहे, तर क च 3 इथं आहे. याचा अर्थ याचं उत्तर तुम्हाला मिळून गेलं, 1 नंबरचं उत्तर पाहिजे. ठीक आहे ना. चला तरी पण मग जोडून घ्या. मध्य प्रदेश जे आहे, मध्य प्रदेश लक्षात राहू द्या, गांधी सागर जो आहे तो मध्य प्रदेश आहे. मागच्या PYQ मध्ये तुम्हाला नर्मदा नदीवरती क्वेश्चन विचारला होता. नर्मदा नदीचं मी सगळं खोरं काढून दिलं होतं आणि त्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते प्रकल्प आहेत, धरण आहेत हे तुम्हाला सांगितलेलं होतं. येस, तर राहिलंय काय मग आता पश्चिम बंगाल, दुर्गापूर. ठीक आहे, पश्चिम बंगाल हा दुर्गापूर प्रकल्प आहे. ब च 1, मग ब च 1 इथं आहे, ड च 2 आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक कन्फर्म उत्तर काय पाहिजे तुमचं जलविद्युत प्रकल्प. तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय. जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातले आणि भारतातले एकदा व्यवस्थित वाचून जा, नीट बघून जा. ठीक आहे ना. चला तर 52चं उत्तर तुम्हाला 1 मिळालेलं आहे. नीट बघून घ्या. आता याच्यावरती तुम्हाला काय परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, तर पहिला जलविद्युत प्रकल्प भारतातला खालीलपैकी कोणता आहे असं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. दार्जिलिंग सगळ्याला माहिती आहे, पण ऍक्च्युली दार्जिलिंग ऑप्शन मध्ये नसेल तर तुम्हाला तिथं काय म्हणजे देऊ शकतात असं वेगळे म्हणजे उत्तर तुम्हाला कधी कधी हे विचारलं जाऊ शकतं. नीट लक्षात राहू द्या. भारतातला पहिला जलविद्युत प्रकल्प, जलविद्युत केंद्र ऊर्जेची सुरुवात तिथं 10 नोव्हेंबर 1897 ला झाली होती. प्रकल्प पण तेव्हा स्थापन झालेला आहे. ओके, पश्चिम बंगालमध्ये आहे, दार्जिलिंग येथे. क्लिअर, डन. याच्यावरती जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारलाच तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. ओके, चला काय काय चालू आहे, जरा खोकल्याचा प्रॉब्लेम होते, खोकल्याने थोडा त्रास होते बघा. सिंद्रापोंग काय सांगितलं होतं मी, सिंद्रापोंग. ओके, जर दार्जिलिंग ऑप्शन मध्ये नसेल पहिला जलविद्युत प्रकल्प तर त्याला सिंद्रापोंग म्हणतात, म्हणजेच तो दार्जिलिंग मध्ये आहे.
उंचावरती महत्वाचं आहे, ठीक आहे, लक्षात राहू द्या. तिथं हे तुम्हाला हे बघा, हे सिंद्रापूर दार्जिलिंग प्रकल्प हा 1897 ला इथं तुम्हाला सांगितलं, 1897 ला हा इथं तयार करण्यात आलेला होता. पहिला जर विचारला जलविद्युत प्रकल्प भारतातला कोणता आहे तर तुम्हाला तो सांगायचा आहे सिंदार पोंगा किंवा दार्जिलिंग, लक्षात राहू द्या. जर ऑप्शन मध्ये नसेल तर दोन्ही सांगितलं मी तुम्हाला. 130 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प आहे, तिथे 130 मेगावॅट विद्युत तयार होती आहे. भारतातीलच नव्हे तर हा आशिया खंडातील सुद्धा पहिला जलविद्युत प्रकल्प सांगायचा आहे तुम्हाला. यस, त्याच्यानंतर भारतातील पहिले जलविद्युत केंद्र, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र असं जर विचारलं तर ते शिवसमुद्रम आहे. ओके, शिवसमुद्रम तुम्हाला धबधबा पण आहे, गिरीशपा वगैरे, आणि शिवसमुद्र पण तुम्हाला जसं की हे आहे जलविद्युत केंद्र आहे हे. येथे 1902 मध्ये कावेरी नदीवर हे सुरू करण्यात आलेलं होतं. कधी कधी जलविद्युत केंद्र आणि नदी यांच्या जोड्या लावामध्ये विचारतात, नाहीतर कधी कधी नदी जलविद्युत प्रकल्प आणि त्यांच्या नद्या यांच्या योग्य जोड्या लावा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मग भारतातलं विचारलंय पहिलं केंद्र, पहिलं जलविद्युत प्रकल्प. आता तुम्हाला महाराष्ट्रात जर विचारलं प्रकल्प पहिला किंवा मग जलविद्युत केंद्र जर महाराष्ट्रातलं विचारलं तर तुम्हाला सांगायचं आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोलीला आहे. लक्षात राहू द्या, रायगड जिल्ह्यामध्ये 1915 मध्ये त्याची स्थापना झालेली होती. टाटा पॉवर लिमिटेड हे खाजगी कंपनीचं आहे, तरीही तुम्हाला ते पहिले सांगायचं आहे. आणि याच्यावरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारले एमपीएससी ला, तर याचं उत्तर तुम्हाला काय दिलंय, खोपोली. 72 मेगावॅट क्षमता तिथं आहेत. तिथं 3 असे प्रकल्प आहेत, भीरा, त्याच्यानंतर खोपोली, असे ह्या मुळा नदीवरती तुम्हाला सांगायचे तर इथे 3 जलविद्युत प्रकल्प आहेत. त्याच्यानंतर भारतातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जर विचारला तर तो कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. नीट लक्षात राहू द्या, ठीक आहे. त्याच्या संदर्भातली माहिती दिली जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. आपलं उत्तर होतं 52 नंबरचा क्वेश्चनचं उत्तर आहे 1, राज्य आणि जलविद्युत प्रकल्प. यस, क्लिअर, डन. त्याच्यानंतर 53 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. आताच पहिल्याच नंबरचा मी प्रश्न एक्सप्लेन केला होता, तर तिथं तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. काय विचारलंय तर सर्वात जास्त जिल्हे विचारलेत कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतं. औरंगाबादमध्ये 8 जिल्हे आहेत, पुण्यामध्ये तुम्हाला 5 जिल्हे आहेत, कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत, नागपूरमध्ये 6 जिल्हे आहेत. आणि त्याच्यानंतर अमरावती जर विचारलं, अमरावतीमध्ये तुम्हाला किती जिल्हे येतं, 5, आणि राहिलेलं नाशिकमध्ये किती जिल्हे येतं, 5, ठीक आहे. 5 वाले जे आहेत हे इथं कटले. तर राहिले औरंगाबाद प्रशासकीय विभाग. मग ह्याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये औरंगाबाद आहे, जालना आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, त्याच्यानंतर परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, ठीक आहे ना, आणि उस्मानाबाद आहे. म्हणजे उस्मानाबादचं नाव आता चेंज झालं, ठीक आहे. नीट लक्षात राहू द्या, म्हणजे औरंगाबादचं पण नाव चेंज झालं आणि उस्मानाबादचं पण नाव चेंज झालेलं आहे ना. झालेले नावं तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना. याच्यावरती जर क्वेश्चन विचारला धाराशिव, आणि ते नीट लक्षात राहू द्या, छत्रपती संभाजीनगर, गोंधळ करू नका, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकते. करंटला विचारते ना, 90% करंट मध्येच विचारते ना हा, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन 54, भारतातील कोळसा क्षेत्रे उत्तर ते दक्षिण अशा योग्य क्रमाने लावा. बघा, हा क्वेश्चन होता बऱ्याचशा मुलांचा टर्निंग पॉइंट. हा क्वेश्चन ज्याचा बरोबर आला त्याला बऱ्यापैकी इन मध्ये ते गेलं. कारण का, मागचे जर प्रश्न बघितले तुम्ही तर थोडे सोपेच होते, अभ्यास केलेले होते, पण हा क्वेश्चन थोडासा म्हणजे थोडा खतरनाक होता, ज्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट माहिती पाहिजे होतं, मॅपिंग, नकाशावाईज. म्हणून आपण सगळा भूगोल नकाशावाईज शिकवतोय. तर नीट लक्षात राहू दे, इथं बघा रांची हजारीबाग आहे, वर्धा खोरे आहे आणि गोदावरी खोरे. प्रश्न नीट समजून घ्या, भारतातील कोळसा क्षेत्र उत्तर ते दक्षिण अशा योग्य क्रमाने लावायचंय, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रमाने लावायचंय. मग जर आता कुठालचं हे रांची आणि हजारीबाग हे कुठालचे रे, हे दोन्ही जे आहेत झारखंड मधले आहेत. कुठं आहेत, झारखंड राज्यामधले आहेत. वर्धा खोरे जे आहे, वर्धा मध्य प्रदेश महाराष्ट्र असा तुम्हाला वर्धा नदी मध्य प्रदेश नदी उगम पाहून महाराष्ट्रातून उत्तरेकडून दक्षिणेकडे ती वाहती आहे. ओके, मग ही नदीचं खोर आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदीचं खोर आहे, ठीक आहे. आता आपल्याला हे तर माहिती आहे की वर्धा आणि गोदावरी जे आहे हे तर उत्तरेकडे येणार नाही येते, कारण का त्याच्यावरती हजारीबाग नाही तर रांची असणार आहे. मग कन्फर्म काय माहिती, तर ज्यांनी राज्याचा नकाशा भरलेले आहे तर माझ्यासोबत, तर राज्याचा नकाशा, सपोज मी इथं पुढे राज्याचा नकाशा दिलाय, हा तुमचा MP आहे, हा आपला महाराष्ट्र आहे, हा तुमचा छत्तीसगड आहे, बरोबर ना, हा इथालचा ओडिसा आहे, हा कोण आहे,
हा आहे तुमचा झारखंड. नीट लक्षात राहू द्या, कोणता आहे हा? झारखंड. आता नीट लक्षात राहू द्या, हा झारखंडचा जो नकाशा आहे याच्यामध्ये इथं वरती जो आहे तो इथं हजारीबाग आहे, हजारीबाग. ओके, इथं हजारीबाग आहे आणि या त्याच्या खालच्या साईडला जो आहे तो काय आहे? रांची आहे. म्हणजे याचा अर्थ उत्तरेकडून दक्षिणेकडे कोळशाच्या खाणी ज्या आहेत ते नंबर 1 ला कोण येणार आहे? हजारीबाग येणार आहे आणि त्याच्या खाली कोण आहे? रांची येणार आहे. बरोबर ना? हजारीबाग, रांची. नद्याचे खोरे जर विचारले, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आपलं छत्तीसगड आणि ओडिसा यांच्या दोघांच्या सीमावरती एक नदी उगम पावतीये, महानदी वाहती ती. अशी महानदी, ही नदी कोणती आहे? महानदी. महानदी. आणि या नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोळसा आढळतो. उद्या जर ही नदी विचारली तर ती सांगायची. त्याच्यानंतर बघा इथं मध्य प्रदेश मधून नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहती आहे आणि गोदावरी नदीला मिळते. हिचं नाव काय आहे? वर्धा नदी आहे. कोणती आहे? वर्धा खोरे. ओके, वर्धा खोरे किंवा वर्धा नदी. त्याच्यानंतर इथं तुम्हाला गोदावरी नदी इकडं आहे, अशी ती अशी वाहत जाते आणि इकडं या नदीला जाऊन मिळतात. त्याच्यानंतर म्हणजे ही कोणती आहे? गोदावरी नदी. गोदावरी. गोदावरीच्या खाली तुम्हाला इथं प्राणहिता नदीचं खोरं आहे, प्राणहिता. आता प्राणहिता नदी सेपरेट का घ्यायची नाही? कारण ती गोदावरीला जाऊन मिळणारे दोन नद्या एकत्रित प्रवाहाला गोदावरी नाव पडतं. कारण का इकडून पैनगंगा अशी बुलढाण्यातून वाहत येते, पैनगंगा यवतमाळ जिल्हा चंद्रपूरमध्ये जाती आणि वरून येणारी वर्धा नदीला जाऊन मिळते. कोण ही कोणती आहे? पैनगंगा. ठीक आहे, ही पैनगंगा वरून कोण आली? इकडचं वर्धा. पैनगंगा आणि वर्धा यांचा संगम होतो आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वडा या ठिकाणी किंवा बल्लारपूर म्हणा, या ठिकाणी संगम होतो आणि इथून पुढे वर्धा नदी इकडे जाती. वरून त्याच्यानंतर अजून गोंदियातून वाहत येणारी नदी जी आहे ती कोण आहे? वैनगंगा. ठीक आहे, कोणती आहे? वैनगंगा. वैनगंगा आणि वर्धा यांचा संगम होतो इथं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहापासून एक नवीन नदी तयार होते. त्याला काय म्हणायचं? प्राणहिता. काय म्हणायचंय? प्राणहिता. ओके, प्राणहिता म्हणतात. म्हणून इथं खोरे जर विचारले त्यामुळे प्राणहिता नदी खोरेचं घ्यायची गरज नाहीये तुम्हाला. हे गोदावरी. आता या उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारीबाग, रांची, त्याच्यानंतर महानदीचं खोरं, वर्धा नदीचं खोरं आणि गोदावरी नदीचं खोरं. इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिले? हजारीबाग दिले, रांची दिले, वर्धा दिले आणि गोदावरी नदीचं खोरे. हा तुम्हाला क्रम यायला पाहिजे. मग बघा इथं कोणता क्रम आहे? पहिल्या नंबरला हजारीबाग आला, 2 नंबर रांची आला, वर्धा नदीचं खोरं आलं आणि त्याच्या खाली कोण आहे? गोदावरी नदीचं खोरे. म्हणजे ही उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी येते आणि गोदावरी नदी जी आहे ती अशी वाहते. म्हणजे याचा अर्थ उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना गोदावरीच्या ऐवजी अगोदर कोण लागेल? वर्धा नदीचं खोरं लागेल. म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर काय पाहिजे? तुमचं 3 नंबर पाहिजे. लक्षात आलं? आणि तुम्हाला हे जे काही छोटा नागपूरचं पठार आहे हे सगळं तिकडे येते. छोटा नागपूरच्या पठारामध्ये येते. झारखंड, छत्तीसगड हे सगळं पश्चिम बंगाल, अलीकडे तुमचा ओडिसाचा ह्या सगळा पट्टा जो आहे ना तो येतोय आणि त्याला भारतातलं खनिजांचं भंडार म्हणून ओळखलं जाते. ठीक आहे ना? नीट लक्षात राहू द्या. याच्यावर क्वेश्चन विचारला तर हे सांगायचं आहे तुम्हाला. आणि लक्षात राहू द्या, हे जे काही दगडी कोळसा आहे, दगडी कोळसा, हा दगडी कोळसा तुम्हाला 2 स्टेपमध्ये, 2 युगामध्ये, 2 काळामध्ये तयार झालेला आहे. पहिला जो काळ आहे तो आहे गोंडवाना. सगळ्यात जुना कोणता आहे? गोंडवाना कालखंड. गोंडवाना, जसं की हे तुम्हाला माहित होतं ना, पहिलं सगळं जमिनीवरती, भूखंडावरती सगळा जो होता पाण्याचा भाग होता, पॅन्थलासा महासागर, त्याच्यामध्ये एक जमिनीचा भाग तयार झाला पॅन्जिया. पॅन्जियाचे 2 तुकडे झाले. वरचा होता लॉर एशिया, खालचा होता गोंडवाना. मग हे प्लेट टेक्टॉनिक थेअरी. मग ह्या गोंडवान भूमी या काळामध्ये एक दगडी कोळसा तयार झालाय. म्हणून गोंडवाना कालखंडातील, म्हणजे गोंडवाना कालखंडातील दगडी कोळसा भारतामध्ये कुठं कुठं तो तयार झालेला आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे टर्शरी कालखंड. कोणता आहे? टर्शरी काळातील दगडी कोळशाच्या खाणी आणि गोंडवाना काळातील दगडी कोळशाच्या खाणी. ह्या 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे भारतातला कोळसा. जसं की गोंडवाना क्षेत्रातील कोळसा जर तुम्हाला विचारलं ह्याच्यामध्ये कोण कोण येतोय, त्याच्यात महाराष्ट्रातील वर्धा, वैनगंगा नद्या खोऱ्यापासून पश्चिम बंगालमधील दामोदर नदीच्या खोऱ्यापर्यंत तुम्हाला हे सगळे याच्यामध्ये येईल.
जसं की महाराष्ट्रातला दगडी कोळसा, छत्तीसगड मधला, मध्य प्रदेश मधला, झारखंड आणि पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या ठिकाणचा आढळणारा जो काही कोळसा आहे, इथं बघा हजारीबाग, रांची, आलं लक्षात. तर हा कोळसा हा गोंडवाना क्षेत्रातील काळातील आहे. त्याच्यानंतर टर्शरी क्षेत्रातील म्हणजे टर्शरी काळात तयार झालेला, अलीकडच्या काळात तयार झालेला जो दगडी कोळसा आहे तो कुठे आढळतोय? जम्मू अँड काश्मीर, गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि मेघालय. ठीक आहे ना. कधी क्वेश्चन जर विचारला तुम्हाला की टर्शरी कालखंडातील खालीलपैकी कोणता कोळसा तयार झालेला होता कोणत्या राज्यामध्ये, किंवा मग गोंडवाना कालखंडातील तयार झालेला कोळसा खालीलपैकी कुठे आढळतो असं विचारलं जाऊ शकतं. सो हे तुम्हाला यायला पाहिजे, सांगायला यायला पाहिजे. तर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम तुम्हाला सांगायचा. हजारीबाग, रांची, वर्धा खोरे, गोदावरी नदी खोरे. वरून जर खाली आलात तुम्हाला तर ते विचारलं जाऊ शकतं, असा त्याचा क्रम आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला परत एकदा, अजून थोडं दिवस राहिले एक्झामला, तुमच्याकडे अजून वन डे रिव्हिजन बॅच आपण चालू केली, फास्ट ट्रॅक वन डे रिव्हिजन. ज्यांनी अजूनही जॉईन केली नाही त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. 2 वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघता येईल. याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. एकही क्वेश्चन या लेक्चरच्या बाहेर जाणार नाही. महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल सगळे कंटेंट तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे दुसरं तुम्हाला काही करायची गरज लागणार नाही. फक्त 249 रुपयामध्ये बॅच आहे. बॅच तुमची जॉईन झाल्याच्या नंतर मला फक्त टेलिग्रामला, व्हॉट्सअपला हाय म्हणजे मला पाठवा, परचेस बॅच म्हणून केलेली आहे. तुम्हाला लगेच PDF सेंड करतो. इथं पण PDF आहे, ती पण डाउनलोड करू शकता. तिथून नाही झाली तर मला डायरेक्टली मेसेज टाका, 1 मिनिटात तुम्हाला सगळे PDF सेंड करेन. ठीक आहे. चलो नेक्स्ट. म्हणजे जास्त आता डीपमध्ये थेअरी वाचायची गरज नाहीये. शॉर्टकट नोट्स तुम्हाला दिले तेवढंच वाचायचे, लेक्चर बघायचे आणि संभाव्य प्रश्न सिरीज आपण 2 घेणार आहे तर सध्या चालूच आहे. ग्रुप सी ची पण एक्झामची वन डे रिव्हिजन बॅच टाकलेली आहे. जे कोणी असेल त्यांना ह्या दोन्हीपैकी कोणता पण बॅचचा फायदा होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 55 नंबर. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प याच्यावरती प्रकल्प पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आता इथं तालुका विचारलाय. तुर्भे, तलासरी आहे, वाडा आहे, पालघर आहे. याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. पालघर मध्ये हा तारापूर प्रकल्प आहे. मुंबईच्या म्हणजे मुंबईच्या उत्तरेला हा 100 किलोमीटर अंतरावर पालघर जिल्ह्यामध्येच आहे. तिकडे हा पालघर तालुक्यामध्ये हा प्रकल्प आहे. 28 ऑक्टोबर 1969 भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. अणुऊर्जा प्रकल्प जर विचारला तर कुठे? मुंबईच्या उत्तरेला 100 किमी अंतरावर आहे, तारापूरला. म्हणजेच ते कुठे? पालघरमध्ये जिल्हा तालुका आहे. 1400 मेगावॅट क्षमता आहे वाढवलेली नवीन. वीज पुरवठा तुम्हाला इथं तयार होणारी जी वीज पुरवठा आहे ती गुजरातला लाईट पुरवते काही महाराष्ट्राला विद्युत पुरवठा करते. या ठिकाणी सध्या 4 अणुभट्ट्या पण आहेत. अणुभट्ट्या याचं वैशिष्ट्य हे की बॉइलिंग वॉटरवर, उकळत्या पाण्यावर चालणाऱ्या 2 अणुभट्ट्या आहेत. 1969 ला त्या तयार केल्या होत्या. बॉइलिंग वॉटरवरती चालतात त्या, उकळत्या पाण्यावर. आणि 2005 आणि 6 ला जे तयार केलेले आहेत ते जड पाणी. जड पाण्यामध्ये ड्यूटेरियम असतं. ड्यूटेरियम हे काय आहे? आयसोटोप आहे, हायड्रोजनचं आयसोटोप आहे. म्हणजे हायड्रोजन जो वायू आहे या हायड्रोजन वायूचे 3 काय आहेत? आयसोटोप आहे. आयसोटोप म्हणजे याला आपण काय म्हणतो? समस्थानिके. विज्ञानमध्ये तुम्ही शिकला असताल समस्थानिके. तर ह्याचे 3 समस्थानिके कोणते कोणते आहेत? तर नंबर 1 पहिला आहे हायड्रोजन, नंबर 2 आहे ड्यूटेरियम आणि नंबर 3 आहे ट्रिटिरियम. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन, नायट्रोजनची संख्या नसते, इथं 1 असते, इथं 2 असते, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तो ड्यूटेरियम जो असतो तो जड पाण्यामध्ये असतो. मग ड्यूटेरियम युक्त पाणी म्हणजे जड पाणी वापरलं जातं त्याच्यावर. या प्रकारच्या मध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? तो युरेनियमचा वापर केला जातो. ठीक आहे. ही भारतातली पहिली अणुभट्टी आहे. नीट लक्षात राहू दे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. चलो, तर याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. कोणतं आहे? पालघर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 56 नंबर. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. योग्य म्हणजेच कसलं तुम्हाला विधान पाहिजे? तर तुम्हाला बरोबर विधान निवडायला सांगितलंय. 2 विधान दिलेत. विधान अ, सिंधू नदीच्या पात्रातील माजोली हे जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट आहे. इथं नदीचे बेट आहे, नदी पात्रातील बेट आहे. बर, माजोली हे जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट आहे, पण हे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये नाहीये किंवा सिंधू नदीच्या पात्रामध्ये नाहीये. तर ते आहे ब्रह्मपुत्रा. ओके, ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रातलं माजोली बेट आहे.
हे आसाम राज्यामध्ये, आणि याला आता त्याचा जिल्हा सेपरेट डिस्ट्रिक्ट म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे. म्हणून आता इथं सिंधू नदीच्या पात्रात तर नाहीये, म्हणून हे विधान तर इथं चूक दिलेलं आहे. आपल्याला बरोबर विधान निवडायला सांगितलंय, योग्य विधान. ब काय म्हणताय, ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग, तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जात आहे, दिहांग, आणि अरुणाचल प्रदेशामध्ये सांगपो नावाने ओळखलं जाते. तर असं नाहीये, कारण का हे पण विधान कसलं आहे, चुकीचं आहे. बघा ब्रह्मपुत्रा जी नदी आहे, मी तुम्हाला इथं नदीच काढून देतो. चलो, इथं ती एक एका सरोवरातून नदी उगम पावतीये. ही नदी इथं अशी आली वाहत. ओके, ही चीनमधून म्हणजेच तिबेटमधून वाहिली. त्याच्यानंतर जेव्हा ही अरुणाचल प्रदेशामध्ये आली, इथं अरुणाचल प्रदेशामध्ये तिने प्रवेश केला. अरुणाचल प्रदेशामधून आसाम मधून ती इकडं मेघ, त्याच्यानंतर बांगलादेश, आणि त्याच्यानंतर इकडे त्रिभुज प्रदेश तयार केला. आता नीट लक्षात घ्या, हिला चीनमध्ये जे आहे ना, चीनमध्ये काय म्हणतात या नदीला, तर चीनमध्ये तिला सांगपो म्हणतात. काय म्हणतात, सांगपो. यांगाप्पा इकडे तसल्या हिमनदीपासून ती उगम पावली सरोवरातून राकस सरोवर. चीनमध्ये तिला काय म्हणतात, ओके, चीन किंवा काय म्हणायचं, तिबेट. ओके, तिबेट, चीन किंवा तिबेटमध्ये तिला काय म्हणतात, सांगपो म्हणतात. ही नदी इथं अरुणाचल प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर, ओके, अरुणाचल प्रदेश, तर हिला एक नद्या इथून उगम येऊन मिळतात, दिहांग. ओके, काय नाव आहे तिचं, दिहांग, आणि इकडे काय आहे, दिबांग. ह्या दोन नद्या अरुणाचल प्रदेशामध्ये या नदीला येऊन मिळतात. म्हणून अरुणाचल प्रदेशामध्ये या नदीला काय म्हणतात, तर या नदीला म्हणतात दिहांग. अरुणाचल प्रदेशामध्ये या नदीला काय म्हणतात, ब्रह्मपुत्राला दिहांग म्हणतात. चीनमध्ये तिला सांगपो म्हणतात. त्याच्यानंतर ही नदी आली कुठं, आसाममध्ये. ओके, आसाममध्ये आल्याच्या नंतर या नदीला इथून इथपर्यंत नाव काय पडतं, तर नाव पडतं ब्रह्मपुत्रा. काय नाव पडतंय, ब्रह्मपुत्रा. आसाम मधले खूप मोठे आदिवासी जाती जमाती आहेत. या लोकांनी या नदीला जे आहे ब्रह्मपुत्रा नदीला नाम डॅश दाओ डॅश फी हे नाव आहे. आसाम मधले जे काय आदिवासी लोक आहेत त्यांना काय म्हणते, या नदीला काय म्हणतात, नाम दाओ फी. अजून दुसरी एक जमात आहे जे तिला काय म्हणतात, लौहित्य. लौहित्य म्हणजे काय आहे, तर लाल पाणी वाहतं ना त्याच्यामधून, म्हणून नदी. ब्रह्मपुत्राला जे आहे आसामची दुःखद अश्रू आणि आसामची जीवनवाहिनी सुद्धा म्हणतात. ओके, पाणी डोंगराळ भागातून आलेलं असतं. चहाचा कलर कसा असतो तसा त्याच्यामध्ये पाणी असतं, लोहाचं प्रमाण जास्त असतं म्हणून तिला लौहित्य म्हणतात, त्याला लाल नदी म्हणतात. त्याच्यानंतर बलूम डॅश बथूर. ओके, ह्या नदीला अजून दुसरं काय नाव आहे, ते आदिवासी जमाती काय म्हणतात, बलूम किंवा बथूर, म्हणजेच हिला बुडबुड्याची नदी, बुडबुड्याची. ओके, बुडबुड्याची नदी असं तिला नाव आहे. ब्रह्मपुत्रा पुढं बांगलादेशामध्ये गेल्याच्या नंतर तिला नाव पडतं जमुना. काय नाव पडतं, जमुना. ही जमुना ज्यावेळेस बांगलादेशामधून वाहते तसंच इकडून तुम्हाला एक नदी वाहत आलेली, कोणती, गंगा नदी. गंगा आणि ब्रह्मपुत्रा म्हणजेच कोणती रे, जमुना. या दोघींचा संगम होतो ग्वाल्दे या ठिकाणी, ढाक्याला, बांगलादेशामध्ये. मग ह्या दोन नद्याचा एकत्रित संगम जो होतो तिथून पुढचा जो प्रवाह आहे या नदीला नाव पडतं पद्मा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांना पुढं बांगलादेश एकत्रित प्रवाहाने काय म्हणून ओळखलं जातं बांगलादेशामध्ये, तर पद्मा नावाने ओळखलं जातं. पद्माच्या नंतर ही नदी वाहत येते, म्हणजे पुढे वाहत जाते, आणि इकडून एक आपलं त्रिपुरा आणि मिझोराम मधून एक नदी वाहत येणारी जी आहे, समज जमुना, मेघना. कोणती आहे, मेघना. ओके, ही मेघना येऊन नदी मिळते, म्हणून इथून पुढच्या प्रवाहाला तिला काय म्हणतात, मेघना म्हणतात. म्हणजे बघा ब्रह्मपुत्रेला नाव किती येतं. चीन तिबेटमध्ये तिला सांगपो म्हणतात, अरुणाचल प्रदेशामध्ये तिला दिहांग म्हणतात, आसाममध्ये ऍक्च्युली तिला ओरिजिनल नाव काय आहे, ब्रह्मपुत्रा. संस्कृत नाव आहे हे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रालाच तुम्हाला आदिवासी जमाती काय म्हणतात, नाम दाओ फी किंवा लौहित्य म्हणजे लाल नदी, आणि बलूम आणि बथूर म्हणजे बुडबुड्याची नदी असं तिला ओळखलं जातं.
आणि ह्या ब्रह्मपुत्रामध्ये इथं या नदीच्या पात्रामध्ये एक बेट आहे, त्याचं नाव काय आहे? माजुली. ओके, काय नाव आहे? माजुली. हे नदी पात्रातलं जगातलं सर्वात मोठं बेट आहे, ज्याला आता जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. छोटाच आहे पण जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. क्लिअर, डन. जमुना, त्याच्यानंतर गंगा, जमुना किंवा ब्रह्मपुत्र यांचे संगम काय होतोय, तिथून पुढे नदीला नाव काय पडतंय? पद्मा. मेघना, त्याच्यानंतर ती बंगालच्या उपसागरामध्ये त्रिभुज प्रदेश तयार करते. हिनी त्रिभुज प्रदेश तयार केलेला बंगालच्या उपसागरामध्ये 350 किलोमीटर लांबीचा त्रिभुज प्रदेश आहे, म्हणून जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखलं जातं, म्हणजे गंगा ब्रह्मपुत्रा. आता हा जो 100% समज त्रिभुज प्रदेश जो आहे, तो याच्यामध्ये 40% त्रिभुज प्रदेश जो आहे तो आपल्या इंडियामध्ये आहे, म्हणजे बांगलादेशामध्ये, आपल्या ह्याच्या पश्चिम बंगालमध्ये. भारतामध्ये त्रिभुज प्रदेश किती? 40%. आणि 60% त्रिभुज प्रदेश जो आहे तो कुठं आहे? बांगलादेशामध्ये आहे. त्याचा भाग बांगलादेशामध्ये 60%, भारतामध्ये 40%. क्लिअर, डन. तर याच्यावरून तुम्हाला आता उत्तर तर मिळालंच असेल. पहिला, सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. जगातलं सर्वात मोठं बेट आहे, पण ते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आहे, म्हणून अविधान चुकीचं आहे. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग नाही म्हणत, तर तिबेटमध्ये तिला काय म्हणतात? सांगपो म्हणतात. आणि अरुणाचल प्रदेशामध्ये तिला काय म्हणतात? तर दिहांग म्हणतात. काय म्हणतात? दिहांग. हे पण विधान कसलं आहे? चुकीचं आहे. मग याचे दोन्ही विधान जे आहेत ते कसले आहेत? चुकीचे आहेत. आपल्याला बरोबर विधान निवडायचं होतं. बघा, अविधान अ आणि ब दोन्ही विधान बरोबर, अ बरोबर असून ब चुकीचं आहे. विधान अ चुकीचं असून विधान ब बरोबर आहे. आणि विधान अ आणि विधान ब दोन्ही चुकीचे. दॅट इज वाय आन्सर यायला पाहिजे तुमचं काय? 4 नंबर. क्लिअर, डन. एक्सप्लेन करून दिलेला आहे मी तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन 57. सेम ॲज इट इज तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे, बघा नीट. परीक्षण करा आणि योग्य विधान निवडायचे, बरोबर विधान निवडायचे. विधान अ, रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला सातपुडा पर्वत रांग म्हणतात, असं विधान आहे. रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला सातपुडा पर्वत म्हणत नाहीत, तर त्याला शंभू महादेव डोंगर म्हणतात. म्हणून हे विधान जे आहे इथं चुकीचं दिलंय. विधान ब, गोदावरी व तापी नदी, समज ही तापी नदी आहे आणि ही गोदावरी आहे, यांच्या मधली डोंगर रांग कोणती आहे? गोदावरी व तापी यांच्या व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. यस, बरोबर आहे. सातमाळा अजिंठा डोंगरामुळे तुम्हाला कोणत्या नद्यांची खोरे वेगळी झाली? वरती तापी आणि खाली कोणती आहे? गोदावरी. तो हे बी विधान, ब विधान जे आहे ते बरोबर आहे आणि अ विधान जे आहे ते चुकीचं आहे. मग असं शोधा कुठं आहे. चला, अ विधान चूक असून ब विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असायला पाहिजे. नीट लक्षात राहू द्या. हा तुमचा सह्याद्री पर्वत जो आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे असा पसरलेला आहे. याला भारतामध्ये पश्चिम घाट म्हणतात, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री. सह्याद्रीच्या 3 रांगा महाराष्ट्र पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यात. नंबर 1 ची आहे सातमाळा. ओके, आणि तिला पुढे गेल्याच्या नंतर फाटे फुटतात 2, तर हे सातमाळा. ओके, याचं नाव काय आहे नीट लक्षात घ्या. सातमाळा डॅश काय आहे? अजिंठा. आता ही जी अजिंठा डोंगर रांग आहे ही पुढे 2 भागामध्ये डिवाइड झाले, 2 रेंज येतात. ही अजिंठा म्हणजे बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम आणि त्याच्यानंतर यवतमाळ पर्यंत जाते, म्हणून या रांगेला, वरच्या रांगेला काय म्हणतात? पुसद. होय, पुसदच्या टेकड्या किंवा पुसदची रांग म्हणते. आणि औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड, ओके, अशी नांदेडकडे जी रांग गेलेली आहे तिला काय म्हणतात? निर्मल. काय म्हणतात? निर्मल डोंगर. निर्मल डोंगर किंवा मुदखेडची डोंगर असं म्हणतात. दुसरी जी रांग आहे ती आहे हरिश्चंद्र आणि बालाघाट. आता बालाघाट डोंगराचे सुद्धा 3 फाटे फुटलेले आहेत, जसे अजिंठा डोंगराचे 2 फुटलेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न पण विचारला होता. अजिंठ्याच्या पूर्वेला 2 भागामध्ये डिवाइड झालेल्या रांगेला उत्तरेकडच्या सुळक्याला काय म्हणतात? दक्षिणेकडच्या सुळक्याला काय म्हणतात? उत्तरेला म्हणायचं पुसदच्या टेकड्या, दक्षिणेला म्हणायचं निर्मला डोंगर. मग तसं ही जी रांग आहे हिला काय म्हणतात? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र डॅश काय आहे? बालाघाट. ओके, बालाघाट डोंगर रांग. मग ही पुणे ते अहमदनगर पर्यंत हरिश्चंद्र डोंगर आहे
अहमदनगरच्या पुढं बीड जिल्हा लागेल, आष्टी तालुका. बीड पासून पुढं उस्मानाबाद, लातूर पर्यंत हिला बालाघाट म्हणतात. तशीच ती रांग जी आहे ती तिकडं कर्नाटक पर्यंत गेलेली आहे. ही निर्मला डोंगर पुढं हैदराबाद पर्यंत गेलेली आहे. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या, क्वेश्चन विचारते ना. त्याच्यानंतर आता तिसरी जी डोंगर रांग आहे ती कोणती आहे? शंभू महादेव डोंगर रांग. कोणती आहे? शंभू महादेव डोंगर. ही पुढे कुठे गेलेली आहे? तर ही पुढे कर्नाटक राज्यापर्यंत गेलेली आहे. सातारा जिल्ह्यापासून ते इकडे सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हिचा विस्तार आहे. आता पुणे जिल्ह्यातलं, आता साताऱ्याच्या वरचा जिल्हा कोणता आहे? पुणे. पुण्याच्या दक्षिणेला इथं आणि साताऱ्याच्या उत्तरेला मध्ये इथं रायरेश्वर शिखर आहे. ओके. आणि हे साताऱ्यापासून ते सांगलीपर्यंत म्हणजेच रायरेश्वर ते शिंगणापूर, रायरेश्वर ते शिंगणापूर हे दोन जे ठिकाण आहेत, या दोघांच्या मधल्या भागाला कोणता डोंगर म्हणून ओळखलं जातं? तर त्याला शंभू महादेव डोंगर म्हणून ओळखलं जातं. म्हणून तुम्हाला इथं नीट लक्षात राहू द्या, गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यात वेगळे करणारे सातमाळा अजिंठा डोंगर आहे का? कोणती आहे? आणि रायरेश्वर शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला सातपुडा नाही म्हणत, कारण का सातपुडा कुठे गेली रे? महाराष्ट्राच्या उत्तरेला ही अशी सातपुडा पर्वत जी आहे ती ही आहे आपल्या उत्तरेला सातपुडा पर्वत. हा, नीट लक्षात राहू द्या. आणि इथं बघा, आता इथं तुमची तापी नदी, ही कोणती आहे? तापी नदी. वरती कोणता आहे? सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत, सातमाळा डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आलं? तापी. त्याच्यानंतर सातमाळा डोंगराच्या उत्तरेला कोणतं आहे? तापी. दक्षिणेला कोणत्या नदीचं खोरं आलं रे? दक्षिणेला तुम्हाला आलेलं आहे गोदावरी नदीचं खोरं. मग याच्या दक्षिणेला कोणतं आहे? हरिश्चंद्र डोंगर. हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेला गोदावरी नदी. दक्षिणेला कोणत्या नदीचं खोरं आलं रे? मग भीमा नदीचं खोरं. आणि भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगर, आणि त्याच्या खाली कोणत्या नदीचं खोरं आहे? तर त्याच्या खाली आहे कृष्णा नदीचं खोरं. क्लिअर, डन. आणि गोदावरी, भीमा आणि कृष्णा कर्नाटक राज्यामध्ये रायचूर जिल्ह्यात कुरगुड या ठिकाणी संगम होतोय भीमा आणि कृष्णाचा. तर नीट लक्षात राहू द्या, याच्या वरती कोणत्या नदीचं खोरं आहे? तर ते आहे नर्मदा नदीचं खोरं. उत्तरेकडून दक्षिणेकडे पठारावरील नद्यांचा क्रम लावा. नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. नद्यांच्या खोऱ्याने व्यापलेल्या क्षेत्रानुसार जर क्रम लावा, गोबीक्रांत असं लक्षात ठेवायचं. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा, गोबीक्रांत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या दरम्यान कोणत्या नदीचं खोर आहे? सातमाळा आणि सातपुडा पर्वताला दरम्यान कोणत्या नदीचं खोर आहे? तापी. सातमाळा आणि हरिश्चंद्र यांच्या दरम्यान कोण आहे? गोदावरी. हरिश्चंद्र आणि शंभू महादेवच्या दरम्यान भीमा नदी. आणि शंभू महादेव आणि इकडे पन्हाळाचे डोंगर किंवा ह्याचे डोंगर जर विचारलं तर तिथं कोणती नदी आहे? कृष्णा नदीचं खोरं आहे. कोणत्या डोंगराच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे? त्याचा शॉर्टकट सांगितला होता तुम्हाला. सात तापी, सात गोधा, सात तापी, सात गोदा, हरे, भीमा, शंभू, कृष्णा. याच्यावरती काय जोडायचे? ना सात असं जोडायचे. ना सात. ना सात म्हणजे काय? तर सातपुडा पर्वताच्या वरती कोणत्या नदीचं खोर आहे? नर्मदा नदीचं. आणि खाली कोणतं आहे? तापी नदीचं खोर. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला कोणत्या नदीचं आहे? नर्मदा. दक्षिणेला कोणत्या आहे? तापी नदीचं. सातमाळा डोंगरामुळे काय झालंय? तापी आणि गोदावरी नदीचं खोरं वेगळं झालं. हरिश्चंद्र बालाघाटामुळे गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं वेगळं झालं. शंभू महादेवामुळे भीमा आणि कृष्णा नद्यांचं खोरं वेगळं झालं. ना सात. सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू, कृष्णा. हे त्याचा शॉर्टकट आहे. क्लिअर, डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला, तर 58चं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. ओके. चला, 57चं उत्तर मिळालेलं आहे. 58 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य विधान निवडा. 3 क्वेश्चन समान बरोबर दिलेले तुम्हाला इथं बघा. काय दिलेलं आहे? 3 क्वेश्चन बघा. त्याच्यातलं पहिलं विधान, अहमदनगर जिल्ह्यात 1920 मध्ये पहिला साखर कारखाना राहुरी येथे उभारण्यात आला होता. अहमदनगरमध्ये 1920 मध्ये पहिला साखर कारखाना उभारलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पण इथं काय दिले? राहुरी मध्ये नाही, तर ते कुठे दिले? बेलापूर. ओके. बेलापूर तालुक्याला किंवा बेलापूर गावामध्ये हा पहिला साखर कारखाना निवडलेला आहे. म्हणून आजही ऊसतोड कामगार आपल्या गावाकडे म्हणतात बघा, हे कुठे गेले? तर ते म्हणतात बेलापूरला गेले. बेलापूरला म्हणजे ऊसतोडीला. ठीक आहे. म्हणून हे पहिला ऊसतोडणीसाठीचा होता बेलापूर. तर त्याच्यामुळे इथं राहुरी नसून अविधान चुकीचं आहे.
ब विधान, अहमदनगर जिल्ह्यात 1950 साली पहिला साखर कारखाना लोणी प्रवारनगर येथे उभारण्यात आला होता. तर हे बरोबर आहे. मग अचुकन ब बरोबर कुठं आहे आणि ब अ बरोबर आहे, इथं अचूक आहे, संपला विषय. अचूक असून ब विधान बरोबर आहे, याचा अर्थ याचं पर्याय क्रमांक उत्तर काय आहे? 3 आहे. ठीक आहे. आणि साखर कारखान्याचं केंद्रीकरण हे पण विचारलं जाऊ शकतं बरं का. साखर कारखान्याचं केंद्रीकरण महाराष्ट्रामध्ये कुठं झालेलं आहे? तर साखर कारखान्याचं केंद्रीकरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, ओके, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे? साखर कारखान्याचं केंद्रीकरण झालेलं आहे. सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत. चला 58चं उत्तर 3 आहे. 59 उत्तर, महाराष्ट्रातील डॅश डॅश भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळतात. सगळ्यात खतरनाक हा पॉइंट आहे, ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे, पण त्याच्या ते एक्सप्लेन करता करता माझ्याकडनं हे राहिलं होतं की महाराष्ट्रातला कोणता भाग कोणत्या प्रकारच्या वसाहतीमध्ये येतोय ते तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. डोंट वरी, आता तुम्हाला माहिती होईल, मी इथं क्लिअर करून देतो. तर महाराष्ट्रातील डॅश भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती येतात. आता केंद्रित वसाहती हा खूप मोठा टॉपिक आहे, त्याच्यामुळं आता तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करत नाहीये, बॅच मध्ये तुम्हाला दिलेला आहे, पण इथं समजून घ्या. केंद्रित वसाहती ज्या आहेत ते इथं तुम्हाला कुठे येतात? महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठारावर, सॉरी कुठे येतात? दख्खनच्या पठारावर केंद्रित वसाहती आहेत. आता वसाहतीचे मुख्य 4 प्रकार आहेत, मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. बघा, वसाहतीचे प्रकार जे आहेत ना, तसे मुख्य 2 कोणते आहेत? ग्रामीण वसाहती आणि नागरी म्हणजे शहरी वसाहती. ग्रामीण वसाहतीचे प्रकार, चला 4 प्रकार कोणते आहेत मुख्य वसाहतीचे? तर विखुरलेल्या वसाहती. विखुरलेल्या शब्दातच आहे की या वस्ती ज्या आहेत ना, यांचे जे घर आहेत ते असे चिटकून नसणार आहेत, असे इकडे तिकडे पसरलेले आहेत. बघा, इथे घर, इथे एका इकडे, एका इकडे, इकडे असे विखुरलेले स्वरूपात आहेत. घरे दूर दूर आणि कमी संख्येचे असतात. कमी घरं दूर दूर पसरलेले सखल प्रदेशामध्ये असतात, घनदाट जंगलामध्ये असतात, गवताळ प्रदेशामध्ये असतात किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये असतात. ठीक आहे ना. असे विखुरलेले घरं असतात, म्हणून याला विस्कळीत म्हणायचं, बरोबर ना, विखुरलेल्या वस्त्या म्हणायचं. मग हे तुम्हाला कुठं पाहायला भेटतात? महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या वसाहती कुठं कुठं पाहायला भेटतात? बघा, कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे, जसं की पाडा आपण म्हणतो ना, 2 4 5 7 10 15 घराचं एक हे म्हणतो ते पाडा, त्याच्यानंतर मग अजून थोडेसे असे 1 2 पाडे, ठीक आहे ना, त्याच्यानंतर पडाळ आणि डोंगराळ भाग आणि मातीचा सखल मैदानी प्रदेश, खलाटी वलाटीच्या प्रदेशात आणि कोकणाच्या डोंगराळ भागामधले पाडा वाडा खलाटी वलाटी या प्रदेशामध्ये तुम्हाला विखुरलेल्या वसाहती आढळतात. त्याच्यानंतर पूर्व विदर्भात तुम्ही जर गेलात, पूर्व विदर्भातल्या ज्या टेकड्यांचा जो प्रदेश आहे, पूर्व विदर्भात खूप साऱ्या टेकड्या आहेत, त्यामुळे तुम्हाला पूर्व विदर्भात टेकड्याच्या प्रदेशात, त्याच्यानंतर विदर्भातले जे काही खेडे आहेत ते छोटे छोटे खेडे असतात, 15-20 गावाचे, तर ते खेडे, त्याच्यानंतर आदिवासी लोकांची जे काही झोपडपट्ट्या असतात, या सगळ्या तुम्हाला पूर्व विदर्भातील भागामध्ये येतात. अजून विखुरलेल्या वसाहती कुठे येतात? महाराष्ट्रातील पर्वत आणि डोंगर रांगा ज्या आहेत, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव, हे डोंगराच्या भागावर वरती भागामध्ये जे आहेत ते तुम्हाला इथं आढळतात. सह्याद्री पर्वताच्या उतारावरील, सह्याद्री पर्वत आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्याच्या पश्चिमेकडील भाग जर बघितला तर मावळ उतरता भाग कुठे आहे? पुण्याच्या जवळचा मावळ भागात, या भागात सुद्धा तुम्हाला आढळतात ह्या विखुरलेल्या वसाहती. सातपुडा पर्वतात आणि सातपुडा पर्वतातल्या ज्या टेकड्या आहेत या भागामध्ये तुम्हाला विखुरलेल्या वस्ती आढळतात. नीट लक्षात राहू द्या, विखुरलेल्या शब्दातच आहे, विखुरलेल्या अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या आणि वेगवेगळ्या भागात बसलेले लोक, ठीक आहे, त्यांच्या वसाहती केल्या, त्याला विखुरलेल्या वसाहती म्हणायचं. केंद्रित वसाहती किंवा संघन वसाहती, केंद्रित म्हणजे न्यूक्लिअर बर्थ, हे लगेच लक्षात येते. म्हणजे बघा, इथं असं समज, इथून अशी नदी वाहती आहे, नदीच्या उजव्या किंवा डाव्या साईडला एखादा नदी, तलाव, हे बघा, नदी, ओढा, नाले, तळे, सरोवर, जे काय पाणवठ्याचा जो काही भाग आहे, पाणथळ्याचा, पाणवठ्याजवळ, कारण का तिथं महत्त्वाच्या तुमच्या बेसिक गरजा पूर्ण होत्यात, शेतीला पाणी भेटतं, खायला प्यायला सगळ्यात पाणी भेटतं, म्हणून पाणवठ्याजवळच्या ज्या भाग आहे, नद्या, ओढे, नाले, तळी, सरोवर, अशा त्याच्या बाजूला काय होतात, ह्या सगळ्या वस्ती केंद्रित झालेल्या असतात. खूप साऱ्या वस्ती जवळजवळ आणि एकत्रित ह्या काय करतात, राहत असतात. ठीक आहे, याला म्हणायचं केंद्रित वसाहती. अशा केंद्रित वसाहती कुठं पाहायला भेटतील? महाराष्ट्राचा देश प्रादेशिक भागामध्ये आपण म्हणतो ना, देश प्रादेशिक विभाग, देशामध्ये कोण कोण येते? नाशिक
जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हा भाग मिळून देश म्हणतात. याच्यातला काही भाग येतोय. त्याच्यानंतर दख्खनचं पठार येते. दख्खनचं पठार आणि देश हा प्रादेशिक भाग, याच्यामध्ये तुम्हाला केंद्रित वसाहती पाहायला भेटतील, नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आहे विखंडित वसाहत. विखंडित, विखुरलेल्या सारख्याच पण विखंडित, त्या पण तुटक तुटक असतात. ह्या टेकड्या किंवा तुम्हाला घनदाट जंगलामध्ये आढळतात. यांचे जे घरे असतात ते पण दूर दूर असतात. आणि विशेषतः इथलचे जे काही लोक असतात ते सामान्यतः कधी कधी एकाच जाती धर्मांचे असतात. असे एकाच जाती धर्मांचे लोक एकत्रित येऊन असे वेगवेगळ्या भागामध्ये ह्या विखुरलेले असतात किंवा विखंडित झालेले असतात. सह्याद्री पर्वताचा जर उतार घेतला, सह्याद्री पर्वत जर घेतला, त्याच्या पश्चिम आणि पूर्व उताराचा भाग जो आहे, या सह्याद्री पर्वतात राहणारे लोक जे आहेत याला म्हणतात सह्याद्रीच्या उतारावर पूर्व आणि पश्चिम भागामध्ये तुम्हाला विखंडित वसाहती पाहायला भेटेल. आणि चौथा प्रकार आहे संयुक्त वसाहत. संयुक्त वसाहत जे आहे, एक वसाहतीचं मुख्य स्थान आहे. सपोज आता पुणे घ्या, मीरा भाईंदर घ्या, डोंबिवली घ्या, कल्याण घ्या, तो आणि त्याच्या आसपासच्या गावात काय करता असतात, गावं तयार झालेली असतात, वाड्या तयार झालेल्या असतात. मग कारण का, त्यांच्या बेसिक गरजा ज्या असतात, समज आता दूध व्यवसाय, ते त्या शहरांना दूध घेऊन येणारे ते जवळच्या खेडेगावातले लोक असतात, जवळच्या वस्त्यावरचे लोक असतात. मग असं मीरा भाईंदर, डोंबिवली, कल्याण हे सगळे कशाचे उदाहरण आहेत, संयुक्त वसाहतचे उदाहरण आहेत. हा डिटेल्स आपण इथे घेत नाही, बॅचमध्ये घेतलेला आहे, सो नीट लक्षात राहू द्या. तर याचं उत्तर तुम्हाला आता मिळून गेलं ना, की महाराष्ट्रातील डॅश भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळते. दख्खनच्या पठारावर तुम्हाला केंद्रित वसाहती पाहायला भेटते. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. हे सगळं एक्सप्लेन करून दिलं मी बॅचमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 60 नंबर, स्तंभ अ ब. स्तंभ इकडे शिखर दिलेत आणि इकडे तुम्हाला जिल्हे दिलेत, त्यांच्या जोड्या लावायच्या. आता एकदम सोपा आहे. आस्तंबा शिखर आहे 1325 मीटर उंचीचं. हे आस्तंबा शिखर आहे नंदुरबारमध्ये. अच 3 किती जागेवर आहे, अच 3 एकाच जागेवर, विषय संपला. सालेर हे शिखर नाशिक मधलं आहे बघा, हे नाशिक मधलं शिखर आहे. याची जी उंची आहे ते 1567 मीटर आहे. चिखलदरा हे जे शिखर आहे हे अमरावतीमध्ये सगळ्याला माहिती आहे. याची उंची आहे 1115 मीटर उंची. याच्या वरती वैराट शिखर आहे 1177 मीटर उंचीचं. हरिश्चंद्रगड शिखर जे आहे ते कुठं आहे, तर हे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. 1424 1424 मीटर उंचीचं हरिश्चंद्र शिखर आहे. मग डच एक किती जागेवर आहे, डच एक, पर्याय क्रमांक 4, याचं उत्तर मिळून गेलेलं आहे. उंचीनुसार शिखरांचा क्रम लावा. युट्यूबवर लेक्चर आहे, बॅचमध्ये लेक्चर आहे. सगळ्या जेवढा उंचीनुसार शिखरांचा क्रम आहे त्याचा शॉर्टकट तुम्हाला दिलेला आहे. कसा मी हसतो तो नाही, तो सगळ्या दुनियाला माहिती आहे, त्याच्यावरून आता प्रश्न बी येत नाही तुम्हाला. त्याचे वेगळे उत्तर तुम्हाला क्वेश्चन विचारतात शिखरांचे, ते तुम्हाला मी दिलेलं आहे बॅचमध्ये. सर क्रिक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा डॅश प्रांत एकमेकापासून वेगळे करतं. आता ह्याच्या डिटेल्समध्ये जर तुम्ही गेलात तर याचं आयोगाने जर उत्तर आहे, मागच्या वेळेस तुम्हाला सिंध दिलेला आहे, कारण सिंध प्रांत जे आहे ते गुजरात च्या वरचा भाग जो आहे तो पाकिस्तान आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये पसरलेला होता. सिंध प्रांत, सिंधू नदीचं खोरं सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये पण आहे. याच्यानुसार त्यांनी उत्तर तुम्हाला सिंध दिलेलं होतं. ऍक्च्युली याचं उत्तर बलुचिस्तान हे सुद्धा असू शकतं. ठीक आहे ना, बलुचिस्तान आणि सिंध ह्या दोघीपैकी एक असू शकतं. क्वेश्चन जर रिपीट झालाच तर तुम्हाला परत एकदा उत्तर जे आहे सिंधू द्यायचं आहे. कारण का, याचा रेफरन्स डायरेक्ट मागच्या वेळेस तुम्हाला हे जे काही 21 ला पेपर झाला होता त्याचा रेफरन्स देता येईल. आता नीट समजून घ्या. आता हे जे आहे ना, हा आपलं गुजरात आहे, हा हे कच्छ आहे, खंबातचा आखात आणि कच्छ चरण, हे कच्छ आहे. ओके, वरचा जो आहे तो कच्छचा भाग आहे, हा जो आहे हा आहे खंबातचे आखात, वरचं कच्छ चरण. कच्छ चरणामध्ये असं तुम्हाला भाग आहे बघा, आतमध्ये बाहेर गेलेला. हा जगातील मोठे मासेमारीचे केंद्र जसे आहेत त्यापैकी एक केंद्र तुम्हाला हे इथं आहे. आणि इकडचा पाकिस्तान आहे, पाकिस्तानचा इथलचा जो भाग आहे ना तो आहे बलुचिस्तान. ओके, बलुचिस्तान. आणि ह्या दोघांच्या इथं बॉर्डर एक लाईन टाकलेली आहे, ग्रीन लाईन. ह्या बघा ही तुम्हाला इथं दिलेली आहे, सपोज ह्या बघा ही, ठीक आहे ना, ही अशी लाईन दिलेली आहे. ओके, तर ह्या बघा हे जे आहे हे आपला कच्छ, हे खंबातचा आखात आणि हे कराची, इथं बलुचिस्तान हा जो भाग आहे. आणि इथं एक इंग्रज अधिकारी होता सर क्रिक, त्याच्या काळामध्ये हे सीमावादाचा प्रश्न जो होता तो तिथं तयार करण्यात आलेला होता. आता नीट लक्षात राहू द्या, हा सीमावादाचा जो प्रश्न आहे हा 14 ला चालू झालेला होता. 1914 पासून, राजे महाराजाच्या काळापासून, तेव्हापासून तयार झाला होता.
नंतर 1947ला भारत स्वातंत्र्य झाला, म्हणजे पाकिस्तान वेगळा झाला होता. त्या पाकिस्तान म्हणजे 14ला, तर त्या पाकिस्तानच्या त्याच्या काळामध्ये म्हणजे सुद्धा हा तेव्हा पण हे सीमावादाचा ठराव झालेला होता. आणि त्या टायमिंगला मग सर क्रिक याच्या नावावरून तिला हे दिलेलं होतं. पण म्हणजे सीर नावाचा तिथं एक मासा सापडला होता, त्याच्यामुळे तिथं ते नाव पडलं होतं. आणि नेमकं इंग्रज अधिकारी पण त्याच नावाचा भेटला, म्हणून सर क्रिक त्याला नाव पडलं होतं त्या सीमेला. गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा डॅश विभाग, सिंध प्रांत किंवा तुम्हाला बलुचिस्तान, दोघांपैकी कोणतंही उत्तर असू शकतं. यावेळेस तुम्हाला सिंध दिलेलं होतं. क्लिअर, डन. आणि शेवटचा प्रश्न आहे, भारताच्या सागरी सीमा डॅश देशाशी जोडलेल्या आहेत. तर सागरी सीमा भारताच्या किती देशाशी जोडलेल्या आहेत, इथं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे 7 हे उत्तर. सगळ्यांना माहिती आहे भारताच्या सीमा कोणाकोणाला जोडलेल्या आहेत. तर तुम्हाला पाकिस्तानशी जोडलेली आहे सागरी सीमा, त्याच्यानंतर मालदीव आहे, त्याला माली पण म्हणतो, त्याच्यानंतर तुमचा इंडोनेशिया आहे, त्याच्यानंतर तुमचा श्रीलंका आहे, ओके श्रीलंका, त्याच्यानंतर तुमचा बांगलादेश आहे, यस, त्याच्यानंतर तुमचा थायलंड आहे, ओके थायलंड, आणि त्याच्यानंतर म्यानमार आहे, ओके म्यानमार. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7 देशासोबत सागरी सीमा तुम्हाला लागलेल्या पाहायला भेटतील. याच्यावर डिटेल्स आपण घेतलेला आहे मागे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. चला, तर या ठिकाणी झालेले आहेत तुमचे 2021चा पेपर. व्यवस्थित लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, याच्यानंतर आपण संभाव्य प्रश्नशैली चालू करणार आहेत. अजून एकदा जाता जाता सांगतो, ज्यांनी वन डे रिव्हिजन बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. तुम्हाला परीक्षेसाठी जे IMP लेक्चर आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला मी जिओग्राफी मधले कोणते टॉपिक वाचायचे तर रिव्हिजन, लास्ट रिव्हिजन करायचे, त्याच्यावरती एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, चला या ठिकाणी थांबूया. धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.